दादा, अगं ताई कवा आलीस? हे काय आत्ताच आले? अहो ताई, लय दिवसानं आला असा तुम्ही. थांबा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. अगं नको वहिनी, थांब. माझं जरा काम होतं दादाकडे म्हणून आलती. अगं बस ग खाली, बोलूया आपण निवांत. काय काम आहे ते? बर बर. आता बोल ताई, तुझं काय काम आहे ते? अरे दादा, मला जरा पैशाची नड होती रे. अगं ताई, मी पण लय अडचणीत आहे ग. खत आणायचं आहे, बियाणे आणायचे आहेत, औषध फवारणी करायची आहे, सोसायटीचं पण पैसे भरायचे आहेत. काय ना काय तर माझ्या मागच लागलेले आहेत. मी पण लय अडचणीत आहे बघ. ह्या बारी काय माझ्याकडे काय पैसे नाही. दादा, तुझ्याशिवाय तर मला कोण मदत करायचंय? जरा बघ की काय होतंय काय. होय हो ताई, एवढी काय अडचण आल्या हो तुम्हाला ह्यावेळी? अहो काय सांगू वहिनी तुम्हाला, माझ्या नवऱ्यानं या दारूच्या पायी ढिगभर कर्ज करून ठेवले. होतं नव्हतं ते सगळं गेलंय आणि आता राहतं घर जायची पण वेळ आली. कसला भारी माणूस होता तो, म्हणून तुझं लग्न आम्ही त्याच्यासोबत लावून दिलं होतं. आणि किती रुबाब होता त्याचा. आणि तो आता असल्या व्यसनाच्या आहारी गेला. आता पोरासनी घेऊन असं उघड्यावर कुठं राहायचं सांगा बरं. म्हणूनच मला पैशाची नड होती. तर तेवढं कर्ज फेडलं म्हणजे मी रिकामी झाली. अगं असला मोठा माणूस होता तो. गळ्यात चेन, हातात अंगठ्या, त्याशिवाय तो घरातून बाहेर पडत नव्हता. तो असला रुबाब होता त्याचा. एवढी शेती होती, कुठं कुठं जमीन होती. ह्या सगळ्या व्यसनामुळे सगळं घालून बसला बघ. आणि दारू पीत कुठं पण पडत राहिला. अहो, मी काय म्हणालोय, माझं गळ्यातलं कानातलं घेऊन काय जेवढं पैसे येतात तेवढं देऊया ताईसनी. उगच त्या लहान पोरासनी घेऊन कुठे जातील ताई? उगच हातचं घर जाया नको राहत. तू काय तसं करू नकोस. आपण काय करूया, आपल्या शेतातली कामं आहेत ती जरा पुढे ढकलूया. मला माहित होतं दादा, तूच माझी नड काढशील. आई गेल्यापासून तिचाच मला आधार आहे. त्यामुळे तिचं दुःख म्हणजे मला डोंगर कोसळल्यासारखं वाटतंय. तू म्हणतेस ते पण बरोबर आहे. आपण एक काम करूया, जे शेतासाठी पैसे ठेवलेले आहेत की नाही ते तिला देऊया. म्हणजे तिचं काम होऊन जाईल. ठीक आहे. लहानपणापासून प्रत्येक संकटात तूच माझ्यासोबत उभा राहिला आणि आज तू मला दाखवून दिलं आईबानंतर तूच माझ्या सोबत आहे. तुमच्या दोघांचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. अहो ताई, उपकाराची भाषा का करायला? एवढा खमका भाऊ आहे तुमचा मोठा पाठीशी. अगं तुझ्या प्रत्येक संकटात तुझा मोठा भाऊ म्हणून मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. वैभवी, त्या डब्यात ठेवलेले पैसे हिला आणून दे. ठीक आहे. कुणी हाय का नाही घरात? कुठे गेलं? आई, तुम्ही कधी आलात? जवळ तुम्ही काय करता? नाही, जरा सोनूची तब्येत बिघडल्या म्हणून भांडे लावत होतो. काय ग पुरी, काय झालं तुला? खरंच ताप आलाय काय नाटक करतेस? का आई, कॉमेडी करायची सवय तुझी अजून नाही गेली? खरंच ताप आलाय मला. आई, चहा मध्ये आलं टाकू काय? हा, टाका टाका. आई, तू अशी अचानक कशी काय आलीस? फोन पण नाही केला. 2 दिवस गावाला जाणार आहे म्हणून तुझी भेट घ्यायला आलो. सासूबाई, हे घ्या चहा. आता तुम्ही आलायसा, आता लगेच जाऊ नका, जेवण करतो मी. जाऊन जेवून जावा. जावाई बापू नको, मी तसं चाललो होतो तसं लेकीला बघायला आलो. काय पुरी तू नशिबवान आहेस, काय तुला नवरा चांगला भेटला. तुझा नवराच्या काय स्वयंपाक, काय मजा मजा आहे तुझी. चल सुनू जातो. चला जावाई, येतो मी. अरे बायकोच्या बाईला, जरा कुठं नाही गेलो तोपर्यंत झाडू पोछा करायलास. अगं आई, तू आलीस? तुला लाज वाटत नाही का? दे सामान दे. काय तुझी बायको काय करायला? अगं आई, जरा वैभवची तब्येत. जेव्हापासून लग्न करून आणल्या तेव्हापासून ती नाटकच करते ती. वाय, हीच कामं जर तुझ्या जावईने केली असती तर तुला गोड वाटलं असतं. आणि मी केले तर वाय वाय वाय, हीच कामं जर तुझ्या जावईने केली असती तर तुला गोड वाटलं असतं. आणि मी केले तर वाय वाय.
अहो मला दर महिन्याला घरकाम केलेला पगार पाहिजे. पगार भेटणार, पण त्याला एक नियम आहे. नियम? कोणते नियम? घरातली नीट कामं झाली पाहिजेत आणि घरची जबाबदारी नीट घेतली पाहिजे, नाहीतर कामगार बदलण्यात येईल. काय हो तुम्ही, मी चेष्टा करायला लागलोय काय तरच तुमचं.